रात्री 2-3 वाजता उठून सकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचे आणि त्याच्यानंतर ग्राउंड दिवसभर. मग मुलं माझी ताई बघायची. त्यानंतर माझा दिवसभर काय अभ्यासच होत नव्हता. पण मी ना मग टाइमपास काय करणार म्हणून मी इथनं गेल्यानंतर 3-4 वाजता असं अभ्यास करू देत नाही. आपण अभ्यास वाचत असलं तर मुलं जर मस्ती करत असेल तर नाही होत, लक्ष त्यांच्याकडे जातं. मग मी काय करायचे, पेपर घेऊन बसायचे सोडवायला. कारण मस्तीमध्ये आपण बघा पेपर जर सोडत असलं, कोणी किती बडबड करत असलं तरी आपण लक्ष देत नाही कोणाकडे. कारण हे माझं पुणे कारागृहाला सुद्धा झालं. मला स्वतः ऊन लागत होतं, 10च्या आसपास पेपर चालू होता आणि ऊन लागत होतं. पाठीमागं ना एक बोर्ड उभा होता गेलेला पाठीमागं. शेवटच्या लाईनला मी शेवटची होती, लास्टला होती लाईनला. म्हणून त्या बोर्डच्या पाठीमाग मी थोडीशी तिरपी बसले, सावलीत बसायचं ती. मला ना एक पोलीस मॅडम नाही का आवाज देतात, माझं लक्षच नव्हतं त्यांच्याकडे. मला ते किती वेळापासून आवाज देत होते की मॅडम तुम्ही असं सरळ व्हा. पण मी सावलीमुळे थोडी तिरपी बसलेली होती. नंतर त्यांनी मला येऊन हात लावून म्हणजे सांगितलं की तू थोडंसं सरळ हो, तिरप नको बसू, कुणी पण बघल. मग तेव्हा मी म्हणजे मला स्वतः म्हणलं मी एवढी वेळी झाले की मॅडमनी किती वेळापासून आवाज देत होते की मी लक्ष पण नाही दिलं. म्हणजे असं पण असतं घरी की आपण जर पेपर सोडत असला ना, आपल्याला जर कोणी किती काही बोललं तरी आपलं लक्ष तिकडे केंद्रित होत नाही. कारण आपण आपला फोकस आपला सगळा पेपरवरती असतो. पेपर आपण सोडवतो म्हटल्यानंतर कोणी आता इथं पण कोणी किती बडबड करत असेल तरी आपण बघा मुलांकडे लक्ष देत नाही, मुलींकडे लक्ष देत नाही, आपलं पेपरच बघतो आपण. त्यामुळे जर असं वाटलं तुम्हाला कुठतरी टाइमपास होतो तर सरळ म्हणजे मला तर असं वाटतंय, कोणाचं काय असेल ते माहित नाही, तर खरंच प्रश्नपत्रिका घ्यायची सोडत बसायचं.